यंदा सरासरी 98% पाऊस पडण्याची शक्यता आहे। मध्य भारतात 100% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। दुसऱ्या टप्प्यात अल निनोचा प्रभाव कमी आहे। 13 ते 14 जून पर्यंत मान्सून त्यामुळे दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान खात्याने हा सुधारित अंदाज वर्तवलेला आहे। शिवाजी शिंदे आपले प्रतिनिधी आहेत। शिवाजी, काय नेमका आता हा सुधारित अंदाज भारतीय हवामान खातं वर्तवत आहे? नक्की अनिकेत, सुधारित हवामान खात्याचा हा अंदाजच म्हणावा लागेल। नव्या अंदाजानुसार भारत असं आहे की 13 ते 14 जून पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे आणि जवळपास भारतात 98% पाऊस पडण्याची शक्यता आहे। मध्य भारताचा जर विचार केला तर मध्य भारतात 100% पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि जो अल निनो आहे त्याचा प्रभाव हा दुसऱ्या टप्प्यात म्हणजे सेकंड हाफमध्ये कमी असण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने सांगितलेला आहे। म्हणजे शेतकऱ्यांसाठी थोडासा दिलासादायकच अशी बातमी म्हणावी लागेल। यंदाचा जो पावसाळा आहे तो पिकांसाठी शेतीसाठी उपयुक्त असेल, कारण पाऊस हा 98% पाऊस पडण्याची शक्यता, सरासरी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आणि मध्य भारतात 100% पाऊस होणार। एकूणच हा सुधारित अंदाजानुसार भारतीय हवामान खात्याने कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासाच दिलाय की काय असं म्हणावे लागेल आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी म्हणावी लागेल। नक्की, धन्यवाद शिवाजी दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर यंदा सरासरी 98% पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे।